सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे नार्कोटिक ड्रग्सच्या संदर्भामध्ये नुकताच 2 मोठ्या कार्यवाही करण्यात आल्या। पहिल्या कारवाईमध्ये दिनांक 19 रोजी 459 किलो गांजा सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडले। ही कारवाई गोपनीय माहितीमुळे करण्यात आली। हा गांजा आंध्र प्रदेश ते बारामतीला जात होता। दुसऱ्या कारवाई ऑक्टोबर महिन्यामध्ये मोहोळ पोलिसांच्या हद्दीत नार्कोटिक ड्रग्सची कारवाई जी केली होती, त्या कारवाईतील महत्त्वाचा आरोपी मास्टरमाइंड जो होता त्याला गुलबर्गा येथे त्याच्या साथीदारासोबत 12 आरोपींना अटक करण्यात यश आले। सदर गुन्ह्याचा तपास सुरेश राऊत पोलीस निरीक्षक मोहोळ पोलीस ठाणे करत आहेत। नमूद गुन्ह्यात आरोपीत यांच्या ताब्यात मॅफेड्रोन MD नावाचा अंमली पदार्थ वाणिज्य प्रमाणात मिळून आला आहे। सदर गुन्हा हा अंमली पदार्थांशी संबंधित असल्याने पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी त्यांची गांभीर्याने दखल घेत नमूद गुन्ह्याचा सखोल तपास करून गुन्ह्याशी संबंधित सर्व आरोपीत यांना अटक करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण व मोहोळ पोलीस ठाणे यांना आदेशित केले होते। यातील आरोपीत हे चंद्रमौळी MIDC व चिंचोळी MIDC येथील कारखान्यात मॅफेड्रोन MD हा अंमली पदार्थ तयार करत असल्याचं निष्पन्न झालं। स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व त्यांच्या पथकाने यातील आरोपी उत्तर प्रदेश येथील चित्रकूट जिल्ह्यातील बरगड येथून तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी कर्नाटक येथील बिदर जिल्ह्यातून आरोपी यांचा शोध घेऊन तसेच पोलीस उपनिरीक्षक अमित करपे मंद्रू पोलीस ठाणे यांनी तेलंगणा येथील जहीराबाद येथून त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। नमूद माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित केले होते। सदर आदेशाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांच्या पथकाने कलबुर्गी येथील लुंबिनी ग्रँड हॉटेल कलबुर्गी इथे सापळा रचून शितापीने आरोपीस ताब्यात घेतले। नमूद उल्लेखनीय कामगिरी गिरीश सरदेशपांडे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर व पथकातील ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड सहाय्यक पोलीस फौजदार श्रीकांत गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम बागवान विजयकुमार भरले महिला पोलीस नाईक दीपाली जाधव पोलीस कॉन्स्टेबल अनवर अत्तार विनायक घोरपडे अक्षय डोंगरे समर्थ गाजरे यश देवकते तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित पेटे पोलीस नाईक व्यंकटेश मोरे पोलीस कॉन्स्टेबल महादेव काकडे यांनी केली आहे। सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे नार्कोटिक ड्रग्सच्या संदर्भामध्ये नुकत्याच 2 मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत। पहिल्या कारवाईमध्ये दिनांक 19 रोजी जवळपास 459 किलो गांजा आपल्या सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला आहे। ही कारवाई जी आहे ही एका गोपनीय माहितीवरून करण्यात आलेली आहे। यामध्ये आपण 3 आरोपींना अटक करण्यात आली असून हा गांजा जो आहे हा आंध्र प्रदेशमधून बारामतीकडे जात होता। दुसऱ्या एका कारवाईमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये मोहोळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्टच्या अंतर्गत जी कारवाई झाली होती त्या कारवाईमधला एक महत्त्वाचा आरोपी जो इंटरस्टेट गँगचा मधला मास्टरमाइंड आहे त्याला पकडणं हे एक चॅलेंज होतं। त्या आरोपीला आपण नुकतंच गुलबर्गा येथून पकडलेला आहे आणि हा आरोपी जो आहे हा आरोपी एक मोठी गँग चालवत होता। या गँगच्या माध्यमातून बंद पडलेले MIDC मधले कारखाने जे आहेत हे कारखाने भाड्याने घेणे आणि त्या ठिकाणी MDचे प्रोडक्शन करणे असा या गँगची कार्यपद्धती होती। या गँगमधील आतापर्यंत आपण 11 आरोपी अटक केले असून नव्याने 2 आरोपी अटक केलेले आहेत। असे एकूण 13 आरोपी आपण यामध्ये अटक केलेले आहेत आणि हा जो मास्टरमाइंड जो आहे हा राज्यातील इतर पोलीस घटकांनासुद्धा त्यांच्या गुन्ह्यामध्ये वॉन्टेड आहे। मुख्य आरोपी फयाज त्याचं काय शिक्षण झालेलं आहे आणि राज्यात किती गुन्हे दाखल? यामधला जो मुख्य आरोपी आहे फयाज अहमद शेख याच्यावर आतापर्यंत 10 गुन्हे दाखल आहेत। राज्यामध्ये सुद्धा त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत आणि त्याचं शिक्षण जे आहे ते जेमतेम 2री एवढं झालेलं आहे। पण त्याच्याकडे अतिशय चांगलं तांत्रिक ज्ञान आहे। त्या तांत्रिक ज्ञानाच्या आधारे तो त्याच्या टीमकडून त्याच्या गँगकडून MDचे प्रोडक्शन तो करून घेत होता। जे कारवाई झाली पुणे जिल्ह्यामध्ये त्या कारवाईची
पुणे जिल्ह्यात जी कारवाई झाली त्या कारवाईचा आणि आपण अटक केलेल्या आरोपीचा काही संबंध आहे का ते आम्ही तपासून पाहतो आहे. आता त्याबद्दलचं काम आमचं सुरू आहे. एकूण ऑक्टोबर महिन्यापासून आजपर्यंत एकूण एमडी ट्रक सोलापुरात किती कोटी आपल्याकडे एकूण आतापर्यंत 8 कोटी रुपयांचा एम डी जे आहे ते आपण आपल्याकडे झालेल्या सर्व कारवायांमध्ये ते पकडण्यात आलेलं आहे. तर सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे गांजावर ज्या कारवाया करण्यात आल्या त्यामधली ही सगळ्यात मोठी कारवाई आहे आणि यापुढे सुद्धा या कारवाया ज्या आहेत त्या आपल्या सुरू राहतील. स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमनी गोपनीय माहिती प्राप्त करून ही कारवाई केलेली आहे. यामधले जे आरोपी आहेत हे 3 आरोपी अटक केलेले आहेत ते बारामतीचे आरोपी आहेत आणि हा गांजा जो आहे हा गांजा आंध्र प्रदेशमधून बारामतीकडे ट्रान्सपोर्ट होत होता. बारामतीमधून पुढे पुढे जाणार होता का बारामतीमध्ये? बारामतीमधलेच ते आरोपी आहे आणि त्यांचं रेकॉर्डसुद्धा आहे. एका आरोपीचं रेकॉर्डसुद्धा आहे. हा जो बारामतीमधला मुख्य आरोपी आहे हा केरळमधल्या तुरुंगामधून एक 20 दिवसापूर्वीच तो सुटला होता आणि आता परत आपल्याकडे पकडला गेलेला आहे. थँक्यू.